स्वागत आहे. हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आज बनवणार आहे गिलको आणि पोकेची भाजी. त्याच्यासाठी मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी गिलकासाठी आहे, पोकेच्या भाजीसाठी. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. मी आता हे गिलकं कट करून घेतलं. आता त्याच्या आधी शेंगदाणे भाजून घेते. इथे शेंगदाणे भाजून झाले. हळद, तोपर्यंत मी धुवून घेते. गिलकं धुवून घेतलं. व्यवस्थित परतून घेतली. व्यवस्थित परतून घेतलं. आता मीठ घालतो. एवढं मीठ. पाणी घालते थोडं. झाकून दे. गॅस कमीच केला आहे. झाकून दिलं. मी मिक्सरला वाटून घेते. लसूण आणि मिरची, दुसरं काहीच टाकणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात आधी मी याला बारीक शेंगदाण्यांना बारीक करून घेते. सगळ्यात आधी लसूण बारीक करून घेते. सगळं लसूण आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतलं. तर मी तेच भांड्यामध्ये हे टाकणार आहे. एवढे धने पण घालणार आहे मी. आधी मी बारीक करून घेते, मग लसूण करते, कारण ते जाडच राहणार आहे. तसं जाडसं बारीक करून घेतलं आणि लसूण घातला. बारीक करून घेणार आहे. बारीक करून घेतलं. आता काढून घेते. हे बघा, मी पण बारीक करून घेतलं आणि हे पण बारीक करून घेतलं. तोपर्यंत आपण गिलकं बघ. गॅस पास करणार आहे.
धुवून घेते मी. ही भाजी व्यवस्थित धुवून घेतली. हाय कर किसी सगळं भाजीतलं पाणी आटलं. आता आपण ते शेंगदाणे घालूया. शेंगदाणे घालून घेतलं. व्यवस्थित परतून घेते. व्यवस्थित परतून घेतलं. आता थोडं 1 मिनिट मी झाकण ठेवणार आहे. गॅस कमीच केला आहे. 1 मिनिट झाला. आता झाकण खोलते. भाजीचा रंग बघा. इथं आपली भाजी रेडी झाली. गॅस बंद केलं. बघा इथं आपली भाजी रेडी झाली आहे. आपली भाजी रेडी झाली आहे. बघा जरा नाही आहे आपल्याजवळ. आपली भाजी रेडी झाली. बघा भाजी बघू शकता तुम्ही कसली झाली आहे भाजी. साठी इथे वाटण आहे. धने लसूण आणि मिरची. मी याच्यात काहीच घालणार नाही. बस एवढ्या साहित्यामध्ये मी भाजी बनवणार आहे. मी ते तेल गरम करायला टाकलं. वाटण घालणार आहे. तेल गरम गॅस कमी केला मी. मी व्यवस्थित परतून घेतलं. थोडं पाणी घालणार आहे. मीठ. गॅस कमी आहे. तोपर्यंत चपातीचे पीठ मळून घेते मी. चपातीचे पीठ मळते. भाजीला पाणी सुटलं. पीठ मळून घेतलं चपातीचं. मी आता चपात्या बनवते. तोपर्यंत भाजी उघडते. चपात्या करून घेते. चपाती लाटून झाली. आता शेकती. हर्षू
भाजी पण झाली रेडी.